हॅलो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला आज एका पार्वती आणि महादेव आणि आपल्या प्याऱ्या गणेशची स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी शेवटपर्यंत बघा. चला आता मी स्टोरी सांगते तुम्हाला. पार्वती तिच्या मनाने एका पुत्राला म्हणजे बनवते. त्याचं नाव असतं दंडपाणी. आणि तो एका दिवशी पार्वती अंघोळीला चालली असती तर त्या दंडपाणीला बोलती की मी अंघोळीला चालली की तू कोणाला मध्ये येऊन नको देऊ. मग महादेव येतो. ती अंघोळी जाते आणि मग महादेव येतो आणि मग दंडपाणीला बोलतो की मला पार्वतीशी भेटायचं. मग तो बोलतो की नाही, माता बोललेली की कोणाला मध्ये येऊन नाही द्यायचं. आणि मग तो त्याचं मान त्याच्या त्रिशूलनी त्याचं त्रिशूल फेकतो आणि त्याची मान कापून देतो. आणि मग ते सगळं पार्वती बाहेर येते आणि ते बघती तर पार्वती खूप दुःखी होती. आणि पार्वती ना तिचं महाकाली रूप घेते आणि मग सगळ्या खतरनाक देवींचा रूप घेऊन त्याला महादेवाला बोलती की मला माझा पुत्र वापस पाहिजे. मग ना महादेव नंदी त्याचा मोठा पुत्र देवांचा सेनापती कार्तिकेयला पाठवतो आणि नंदीला आणि इंद्रदेवला सगळ्यांना पाठवून तो एका हत्तीचं तोंड सापडायला लावतो. एका छोट्या हत्तीचं तोंड सापडायला लावतो आणि मग त्यांना जंगलात एक हत्ती दिसतो छोटा. आणि मग ते त्याचं मुंडकं घेऊन कैलाश मध्ये जातात आणि ते महादेवाला देतात. आणि महादेव त्याचं तोंड आहेत ना म्हणजे मान ते दंडपाणीला लावतात. मग होतं थोड्या वेळाने गणेश होतो. स्टोरी प्यारा गणेश होतो आणि मग स्टोरी खतम. थँक्यू. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. म्हणजे लाईक अँड सबस्क्राईब. त्याला काय समजतं? बोल.